मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण वर्षभर टिकेल असं क्रश लिंबाचं लोणचं बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर इथे मी 6 लिंबू घेतलेले आहे। बघू शकता लिंबू मस्त अगदी फ्रेश लिंबू आहे। आता हे लिंबू मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। धुवून कोरड्या कपड्याने छान पुसून घ्यायचे आहे। आता या सर्व लिंबाच्या अशा फोडी करून घेऊ। कोणतंही लोणचं करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की लिंबाला पाण्याचा अंशही राहायला नको, नाहीतर आपलं लोणचं खराब होतं। तर ही गोष्ट अगदी लक्षात ठेवायची आहे। तर बघू शकता इथे मी सर्व लिंबाच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत। आता या बिया सगळं वेगळ्या काढून घेत आहे। लिंबामध्ये लोणच्यामध्ये बिया असायला नको, नाहीतर लोणचं कडवट वाटते। तर हे या सर्व फोडी मी आता मिक्सरमधून याची छान पेस्ट तयार करून घेत आहे। तर बघू शकता इथे लिंबाची छान पेस्ट तयार झालेली आहे। आता या वाटीमध्ये मी काढून घेत आहे। तर इथे दीड वाटी हा पेस्ट तयार झालेला आहे। जेवढा लिंबाचा पेस्ट आहे तेवढीच आपण साखर सुद्धा घेणार आहोत। दोन्हीचं प्रमाण सारखंच मी इथे ठेवायचं आहे। तुम्हाला जर आणखी जास्त गोड वाटत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। ह्या लोणच्यामध्ये लिंबाची पूर्ण सालीसकट हे लोणचं आपण करत आहोत, तर आपल्याला लिंबाचे पूर्ण जीवनसत्व मिळणार आहे। कारण सालीमध्ये लिंबाच्या सालीमध्ये पूर्ण जीवनसत्व असतं, ते सुद्धा आपल्याला खायला मिळणार आहे। त्यामुळे हे लोणचं अधिकच गुणकारी असं आहे। तर बघू शकता मी या पेस्टमध्ये मी साखर घालून देत आहे। आता चवीनुसार इथे तिखट घालू। तर इथे मी 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे। तुम्हाला किती वाटते तर तुम्ही कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालू। आता हे मी कमी गॅसवर छान मिक्स करून घेत आहे। हे लोणचं अगदी पटकन होते आणि खायला सुद्धा खूप छान वाटते। तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये हे लोणचं करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं। तर बघू शकता इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। हे लोणचं कमी गॅसवर 15 ते 20 मिनिटपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। कलर बघा किती मस्त आलेला आहे। बघा किती सुंदर कलर आलेला आहे। कमी गॅसवरच हे सतत असं परतत राहायचं आहे। हे आपल्याला आता पातळ वाटते, पण थंड झाल्यावर हे लोणचं घट्ट होते। तर इथे आपण या लोणच्याला 1-2 उकळ्या येतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। लहान मुलांना तर हे अगदी जॅम सारखे लहान मुलं हे लोणचं खातात। बघू शकता इथे उकळी आलेली आहे। ब्रेड सोबत सुद्धा हे आपण टिफिनवर लहान मुलांना टिफिनवर सुद्धा ब्रेड सोबत हे जॅम म्हणून देऊ शकतो। खूप टेस्टी असं हे लोणचं बनते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता मी इथे हे लोणचं शिजलं की नाही म्हणून बघू आता। तर एका प्लेटमध्ये हे थोडं लोणचं घेतलेलं आहे। आता हे थोडं थंड झालं की आपण बघू। इथे मी बोटाने दाखवते तुम्हाला। जर तार सुटलेलं असेल तर समजायचं की लोणचं आपलं शिजलेलं आहे।
तर इथे लोणचं पूर्णपणे शिजलेलं नाही, परत आपण थोडा वेळ शिजवून घेऊ. आता परत बघू शकता इथे तार सुटलेला आहे, म्हणजेच हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आता हे लोणचं एका बाउलमध्ये काढून घेऊ. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.